नमस्कार। आज मी तुम्हाला कैरीचे पणे दाखवणार आहे। त्याचं साहित्य बघा। ही कच्ची कैरी 5 घेतलेले आहेत, अर्धा किलो आहे। 2 वाट्या मी साखर घेतली आहे। अर्धा किलोला आपण 2 वाटी घ्यायची साखर। थोडं चवीपुरतं मीठ घ्यायचं। हे पाण्यामध्ये थोडं मी केसर भिजत ठेवलेलं आहे, 5-6 कांड्या, आणि वेलची पावडर आहे। आता मी हे कैरीने उकडायला ठेवते। बघा, असं मी टोपात पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हे असं डब्बा ठेवते। याच्यावर झाकण ठेवणार। 5-10 मिनिटं आपण ते उकडून द्यायचे। हे बघा, तांबे आपले कैरी उकडून झालेली आहे। आता त्याची आपण साल काढून घेऊ। हे बघा, छान उकडलेली आहे। बघा, असं पूर्ण नरम पडलेली आहे। आणि हिरवा कलर बघा आता कसा कलर झालाय, पिवळसर कलर, म्हणजे चांगली शिजलेली आहे ती। हे काढून अशी साल काढायची। हे बघा, अशी ही साल काढून मी पूर्ण हे आता साल काढून ठेवते। हे बघा, आता आपण अशी साल काढलेली ह्या पद्धतीने काढू शकतो। इथे फक्त हा देठ काढून घ्यायचा आणि हे बघा, अशी हे बघा असं पूर्ण निघतंय त्याच्यामधलं गर। आणि आपण हे सगळं हे ना हे असं पिळून घ्यायचं। हे बघा, तर हे आपण मिक्सरला लावून घेऊ। कैरीचा रस करायचा आहे, तर आपल्याला याच्यात मिक्सरला लावून घ्यावं लागतं, कारण हे घट्ट आहे। हे बघा, आता हे असं रस झालेला आहे। मी आता हे टोपामध्ये काढून घेते। हे बघा, आता हे मी टोपामध्ये ओतून घेतलेलं आहे रस। आता मिक्सरला आपलं थोडंसं म्हणजे माखलेलंच राहतं ना, बाजूबाजूला चिकटलेलं, ते आपण पाणी घालून असं थोडंसं पाणी घालायचं। मी किती ही वाटी आहे ना, तेवढी अर्धी वाटी घातलेली आहे बस। ते धुवून घेतलं आहे भांडं। मी आता याच्यात साखर मीठ घालून घेते। आपल्याला उगाच थोडंसं मीठ घालायचं आहे, जास्त पण नाही आहे, चवीपुरतं, कारण ते गोड आहे ना, म्हणून ते थोडंसंच पाहिजे आपल्याला। आता त्याच्यामध्ये लगेच साखर घालून घेते। हे बघा, ही 1 वाटी घालते पहिला। अर्धा किलो आंब्याना आता आपल्याला गोड हे अंदाजाने नाही घ्यायचं। आता हे दोन्ही मापानेच घेऊया। त्याच्यात लगेच केसर घालून घेते। त्या काड्या मी हे बघा आता हे घालून घेऊया। आता असंच आपण हे गॅसवर ठेवूया। हे बघा, आता मी गॅस चालू करते। आता असं 5 मिनिटं अगोदर असं हलवून बघायचं। हे बघा, आता हे असं जाड झालेलं आहे। हे बघा, असं घट्ट चांगलेलं। आता मी गॅस बंद करते आणि नंतर बंद केल्यानंतरच आपण वेलची पावडर घालणार आहेत। हे बघा, आता वेलची पावडर घालून घेऊ। आणि एक मी लवंग आहे ना, ती वाटून घेतली, एकच आहे। आणि आता मिक्स करून घेऊ पूर्ण। आता हे पणं आहे ना, थंड करण्यासाठी आपण पंख्याखाली ठेवून देऊ आणि नंतर बॉटलमध्ये भरू काचेच्या। हे बघा, आता आपलं हे पणं खाण्यासाठी तयार आहे। आता हे मी एक काचेचा डब्बा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे। आणि आपल्याला वापरायचं असेल तर जरा बाजूला ठेवायचं, दुसरं काढून वेगळं, आणि ठेवायचं आहे ना ते बाजूला ठेवायचं, कारण काढणं परत ते उघडणं
बंद करून ठेवणं फरक पडतोय। एक ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे पन्ह घालून ढवळून घ्यायचं। आता आपलं पन्ह पिण्यासाठी तयार आहे। हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट